स्टुडंट वेलकम. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला रेफरन्स इलेक्ट्रोड बघायचं आहे. रेफरन्स इलेक्ट्रोड्स म्हणजे नेमकं काय? तर ज्या इलेक्ट्रोडच्या मदतीने आपण एखादा दुसऱ्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल मेजर करतो, त्या टाईपच्या इलेक्ट्रोडला म्हटलं जातं रेफरन्स इलेक्ट्रोड. म्हणजे या रेफरन्स इलेक्ट्रोडचा रेफरन्स घेऊन आपण दुसऱ्या एखाद्या अननोन इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल मेजर करतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. ठीक आहे, तुम्हाला थोड्या वेळात समजेल नेमकं काय प्रकार आहे तो. हे बघा, तर स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचा शक्यतो वापर केला जातो ऍज अ रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, त्याचाही डिटेल स्टडी आपण करणार आहोत. त्याच्यानंतर इतरही बरेचसे इलेक्ट्रोड्स आहेत. सिल्वर इलेक्ट्रोड असतो एक, ठीक आहे. त्याच्यानंतर तर त्यातला जो रेफरन्स इलेक्ट्रोड मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात जो रेफरन्स इलेक्ट्रोड वापरला जातो हायड्रोजन इलेक्ट्रोड, हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड, त्याला स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड म्हटलं जातं. त्याचा स्टडी करायचा आपल्याला इथे. बघा, रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे नेमकं काय त्याचा अर्थ अगोदर. इन गॅल्व्हॅनिक सेल ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ऑकर्स सायमल्टेनियसली. तुम्हाला माहिती आहे गॅल्व्हॅनिक सेल मध्ये काय असतात, दोन हाफ सेल असतात. अशा दोघी हाफ सेल एकमेकांना कशाने जोडलेले असतात? सॉल्ट ब्रिजने कनेक्टेड असतात. मध्ये इथे तुमचा व्होल्टमीटर असतं, किती करंट प्रोड्यूस झाला ते मेजर करायसाठी, आणि मध्ये हा तुमचा सॉल्ट ब्रिज असतो. असा यू ट्यूब यू ट्यूब शेप स्ट्रक्चर असतं त्याचं. ठीक आहे, कॉटन प्लग असतात दोघी साईडला, आणि या दोघी सोल्युशनला, दोघी इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनला, तर दोघी हाफसेलला कनेक्ट करायचं काम हा सॉल्ट ब्रिज करत असतो. ठीक आहे, एक ऍनोड असतो तुमचा, एक कॅथोड असतो, बरोबर. ऍनोड निगेटिव्ह इलेक्ट्रोड, कॅथोड पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड गॅल्व्हॅनिक सेलमध्ये. बघा, द पोटेन्शियल असोसिएटेड विथ रेडॉक्स रिएक्शन कॅन बी एक्सपेरिमेंटली मेजर्ड. एक्सपेरिमेंट करून काय केलं जातं की किती पोटेन्शियल जनरेट होत आहे ते आपण मेजर करू शकतो. दोघी इलेक्ट्रोड किती पोटेन्शियल जनरेट करतायत. ठीक आहे, मग एक लक्षात घ्या, समजा एखादा इलेक्ट्रोड याच्यातला स्टँडर्ड इलेक्ट्रोड असेल, स्टँडर्ड इलेक्ट्रोड असेल, ठीक आहे. शक्यतो स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड वापरला जातो, त्याला शॉर्टकटमध्ये SHE स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड म्हणतात. त्याचं पोटेन्शियल जे असतं ते आर्बिटरीली 0 घेतलं जातं. ठीक आहे, जितकं काही करंट प्रोड्यूस होईल तो ह्या वरच्या तुमच्या व्होल्टमीटर मध्ये मेजर केला जाईल, या ठिकाणी वरच्या साईडला, बरोबर. मग जो काही करंट प्रोड्यूस होईल, जर ह्या स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल जर 0 आहे, तर जे काही पोटेन्शियल प्रोड्यूस होईल, टोटल पोटेन्शियल कोणाचा असेल, मग जो अननोन इलेक्ट्रोड तुम्ही घेतलेला असेल त्याचा असेल. ठीक आहे, तर तुमचा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड तुम्ही कोणासोबत जोडताय त्याच्यानुसार ऍक्ट करतो. जर समोरच्याचं ऑक्सिडेशन होणार असेल, समोरच्याची ऑक्सिडायझिंग पॉवर जास्त असेल, त्या स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड मध्ये रिडक्शन होतं. आणि समजा समोरच्याचं रिडक्शन होत असेल तर SHE मध्ये म्हणजे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड मध्ये ऑक्सिडेशन होतं. ठीक आहे, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल 0 असतं. ज्याच्या सोबत जोडा जितकं काही पोटेन्शियल जनरेट होईल पोटेन्शिओमीटर मध्ये, व्होल्टमीटर मध्ये, ते सगळं पोटेन्शियल कोणाचं असतं तर अननोन इलेक्ट्रोडचं असतं. एक्सपेरिमेंटली आपण पुढे बघणारच होतो. आता बघा, द मेजर्ड सेल पोटेन्शियल इज अल्जेब्रिक सम ऑफ टू इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ह्या ज्या दोन हाफ सेल असतात, वरती मी तुम्हाला लिहून दाखवले बघा, पुन्हा सांगतो. ह्या ज्या दोन हाफ सेल तुम्ही कनेक्ट करता एकमेकांना, अॅनोड आणि कॅथोड, बरोबर, एकमेकांना कनेक्टेड असतात असे, बरोबर. इथे मध्ये तुमचं काय असतं, इथे पोटेन्शिओमीटरला जोडलेले असतात तुम्ही या दोघांना, दोघी इलेक्ट्रोडला. ठीक आहे, जे काही पोटेन्शियल जनरेट होईल ते काय असतं, दोघांचं असतं. याचं ह्या हाफ सेलचं पोटेन्शियल आणि ह्या हाफ सेलचं पोटेन्शियल, दोघांचं मिळून पोटेन्शियल जे असेल ते तुम्हाला या व्होल्टमीटर मध्ये बघायला भेटतं. ओके, मग तेच आपण या ठिकाणी एक्सप्लेनेशन मध्ये बघतोय. देअरफॉर द मेजर्ड सेल पोटेन्शियल इज इक्वल टू पोटेन्शियल ऑफ अदर इलेक्ट्रोड. समजा तुम्ही स्टँडर्ड इलेक्ट्रोड एखादा वापरत असाल ज्याचं पोटेन्शियल तुम्हाला माहिती आहे, समजा हा स्टँडर्ड इलेक्ट्रोड आहे ज्याचं पोटेन्शियल आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, तर मग इथे जे काही पोटेन्शियल जनरेट झालं, तर याच्या टोटल पोटेन्शियल मधून याचं पोटेन्शियल जर तुम्ही वजा केलं तर तुम्हाला काय भेटतं, या अननोन इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल माहिती पडतं. समजते काय सांगायचं मला ते? हा जो समजा लेफ्ट साईडचा जो हाफ सेल, लेफ्ट साईडची जी हाफ सेल आहे तो अननोन इलेक्ट्रोड आहे, बरोबर. आणि या साईडला जो इलेक्ट्रोड घेतला तो स्टँडर्ड इलेक्ट्रोड घेतला, ज्याचं पोटेन्शियल आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. तर मग काय होईल, जो काही तुमचा या ठिकाणी पोटेन्शियल दिसेल तुम्हाला या व्होल्टमीटर मध्ये, जर समजा तुम्ही टोटल पोटेन्शियल मधून ह्या स्टँडर्ड इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल जे तुम्हाला माहिती आहे ते जर सबस्ट्रॅक्ट केलं, तर तुम्हाला ह्या अननोन इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल कॅल्क्युलेट करता येतं. ठीक आहे, मग बघा, मग असं स्टँडर्ड इलेक्ट्रोड कुठला चूज करतात मग केमिस्ट लोक शक्यतो? द केमिस्ट हॅव चूजन हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड कन्सिस्टिंग H2 गॅस ॲट 1 atm प्रेशर in contact with 1 molar solution of H plus ion solution as a primary reference electrode. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून सायंटिस्ट किंवा केमिस्ट लोक कोणाचा वापर करतात?
तर स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचा वापर करतात किंवा त्याला हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असतं, H2 गॅस पास केलेला असतो 1 ATM प्रेशरला आणि त्याच्यामध्ये जे सोल्युशन वापरलेलं असतं इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन ते 1 मोलर सोल्युशन असतं H प्लस आयनचं. द पोटेन्शियल ऑफ दिस इलेक्ट्रोड हॅज आर्बिटरली टेकन ॲज 0. हा जो हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड आहे किंवा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे याचं पोटेन्शियल किती असतं, 0 असतं. ठीक आहे. We will see later that SHE is not the most convenient electrode. Several other electrodes, namely calomel electrode, silver chloride, and glass electrodes with known potential, are used as the secondary reference electrodes. Primary reference electrode कुठला, हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड. सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड कुठले, एक मिनिट, थोडी गडबड झाली या ठिकाणी. हा, आलो आपण पुन्हा एकदा. तर प्रायमरी प्रायमरी स्टँडर्ड इलेक्ट्रोड कुठला, हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड, ज्याचं पोटेन्शियल डायरेक्टली 0 असतं. आणि सेकंडरी जे इलेक्ट्रोड्स असतात, सेकंडरी इलेक्ट्रोड काय, त्यांचं पोटेन्शियल माहिती असतं, 0 नसतं, ते 0 पेक्षा जास्त असतं, बट ते आपल्याला फिक्स व्हॅल्यू त्याची माहिती असते. मग टोटल पोटेन्शियल मधून त्या नोन पोटेन्शियलची व्हॅल्यू जर तुम्ही सबस्ट्रॅक्ट केली तर तो अननोन इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. ठीक आहे, बघा सांगतो तुम्हाला. मग सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड कुठले वापरले जातात ते आपण डिस्कस करत होतो. कॅलोमेल इलेक्ट्रोड, सिल्वर क्लोराइड आणि ग्लास इलेक्ट्रोड आर हॅज नोन पोटेन्शियल, त्यांचे पोटेन्शियल माहिती असतात. हा जो हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड आहे याचं पोटेन्शियल डायरेक्टली काय असतं, 0 घेतलेलं असतं, 0 असतं म्हणजे. ठीक आहे, म्हणजे जे काही टोटल पोटेन्शियल भेटेल ते एकट्या अननोन इलेक्ट्रोडचं असतं. आता पुढे जेव्हा ऍप्लिकेशन बघू तेव्हा तुम्हाला अजून डिटेल सांगता येईल मला. रेफरन्स इलेक्ट्रोड इज देन डिफाईन ॲज इलेक्ट्रोड हुज पोटेन्शियल इज आर्बिट्ररली टेकन ॲज 0 ऑर एक्झॅक्टली नोन. एक तर त्याचं पोटेन्शियल आपल्याला माहिती असतं किंवा 5 व्होल्ट आहे किंवा 10 व्होल्ट आहे, त्याचं पोटेन्शियल आपल्याला फिक्स व्हॅल्यू माहिती असेल. ज्या हाफ सेल सोबत जोडाल त्या हाफ सेलचं म्हणजे त्या अननोन इलेक्ट्रोडचं किंवा त्या अननोन हाफ सेलचं पोटेन्शियल आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. टोटल पोटेन्शियल मधून नोन पोटेन्शियल जर मायनस केलं तर आपल्याला त्या अननोन इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल माहिती पडतं. ठीक आहे, पुढच्या स्लाइडवर जाऊ आपण. बघा आता, हा, तर या स्टँडर्ड इलेक्ट्रोडचं, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचं कन्स्ट्रक्शन दिलं आपल्याला आणि त्याचे ऍप्लिकेशन वगैरे बघायचे. बघा, तर हा जो स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड असतो स्टुडंट, त्याला हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड सुद्धा म्हणतात किंवा प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड सुद्धा म्हणतात. त्याला काय म्हणतात अजून, प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड, बिकॉज इट्स पोटेन्शियल इज आर्बिटरली टेकन ॲज 0, म्हणजे जवळपास 0 असतं याचं पोटेन्शियल. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणतात त्याला. ठीक आहे, याला कन्स्ट्रक्ट करताना काय केलं जातं, तर प्लॅटिनम प्लेट कोटेड विथ प्लॅटिनम युज्ड ॲज इलेक्ट्रोड्स. इथं बघा, ही वायर दिसते तुम्हाला इथं सेंटरला, ही कोणती वायर आहे, प्लॅटिनम वायर आहे. आणि इथं ही जी प्लॅटिनम प्लेट आहे ही H प्लस आयनच्या सोल्युशन मध्ये डिप केलेली. हे जे इथे सोल्युशन आहे ते सोल्युशन कसलं आहे, 1 मोलर H प्लस आयन सोल्युशन. ओके, या इथून जी आउटलेट दिसते आपल्याला, इथून काय केलंय पास, प्युअर अँड H2 ड्राय H2 गॅस पास केलाय 1 ATM प्रेशर मेंटेन करून. बरोबर, जार आहे, प्लॅटिनम वायरने प्लॅटिनम प्लेट जॉईन केलेली बघा इथं. बरोबर, प्लॅटिनाइज प्लॅटिनम प्लेट म्हटलं त्याला. हा ग्लास जॅकेट आहे वरतून असा, हा जो आहे तो ग्लास जॅकेट आहे. आणि हे मध्ये जे सोल्युशन आहे 1 मोलर H प्लस आयन सोल्युशन आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे सेल कन्स्ट्रक्ट केलेली असते. सर्व जे काही डायग्राम मध्ये दिसतं ते सर्व या ठिकाणी लिहिलेलं आहे. ठीक आहे, H2 गॅस बबल केलाय 1 ATM प्रेशरला, 1 मोलर H प्लस आयन सोल्युशन आहे. ठीक आहे, इलेक्ट्रोड कुठला आहे, प्लॅटिनम वायरने प्लॅटिनम प्लेट खाली डीप केलेली आहे 1 मोलर H प्लस आयन सोल्युशन मध्ये. याचं फॉर्म्युलेशन कसं लिहितात, रिप्रेझेंटेशन या इलेक्ट्रोडचं तर असं लिहिलं जातं बघा, H प्लस आयन 1 मोलर सोल्युशन, त्याच्यातून H2 गॅस पास केलाय 1 ATM प्रेशरला, आणि कुठला इलेक्ट्रोड आहे, प्लॅटिनम वायर आहे किंवा प्लॅटिनम प्लेट आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला जर समजा याचं थेरी पेपरला समजा तुम्हाला क्वेश्चन आला, राईट डाऊन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग अँड सेल रिप्रेझेंटेशन ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, तुम्हाला ह्या सर्व गोष्टी लिहाव्या लागतील विथ डायग्राम. ओके, पुढे बघा, याचं ऍप्लिकेशन बाकी. आता ऍप्लिकेशन पुढच्या स्लाइड वरती दिलंय, जे मी तुम्हाला ऑलरेडी समजावून सांगितलेलं आहे. एखाद्या अननोन हाफ सेलला जर तुम्ही याला कनेक्ट कराल तर तुमचं जे काही व्होल्ट मीटर असेल, पोटेन्शियम
पोटेन्शियल मेजर करण्यासाठी जे तुम्ही ऍपरेटस वापराल पोटेन्शिओमीटर, त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला व्होल्टेज भेटेल या ठिकाणी ते कोणाचं असेल तर अननोन इलेक्ट्रोडचं असेल. कारण जो काही हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड आहे त्याचं पोटेन्शियल काय घेतलं जातं, 0 घेतलं जातं. बघा आता ही जी ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला डायग्राम दिली आहे त्याच्यात काय केलं, हा ही हाफ सेल घेतली बघा या साईडला, झिंक इलेक्ट्रोड आहे, कोणामध्ये डिप केलाय झिंक सल्फेटच्या सोल्युशन मध्ये. ओके, याला कोणासोबत कनेक्ट केलं तर स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड सोबत कनेक्ट केला. हा काय तुमचा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे या साईडला, त्याचं पोटेन्शियल किती असतं, 0 असतं. या ठिकाणी तुम्हाला या पोटेन्शिओमीटर मध्ये जो काही करंट बघायला भेटेल तो एकटा कोणी कोणी जनरेट केलेला असेल तर या अननोन इलेक्ट्रोडने जनरेट केलेला असेल. बरोबर, मग हेच त्याचं महत्वाचं ऍप्लिकेशन आहे की तुम्ही त्याला एखाद्या अननोन इलेक्ट्रोड सोबत जेव्हा जोडता तेव्हा जे काही पोटेन्शियल जनरेट होतं त्या अननोन इलेक्ट्रोड पासून जनरेट होतं. कारण याच्यावरती काय होतंय तुमचं, याच्यावरती ऑक्सिडेशन हो का रिडक्शन हो, याचं पोटेन्शियल आपल्याला माहिती आहे किती आहे, 0 आहे त्याचं पोटेन्शियल. मग जे काही इथं पोटेन्शियल जनरेट होईल ओके ते एकटं कोणाचं असेल तर या अननोन इलेक्ट्रोडचं असतं. हेच त्याचं ऍप्लिकेशन आहे. ते वाचून बघू आपण. बघा डिफिकल्टीज दिलेल्या आहेत पुन्हा त्याच्या ऍप्लिकेशन मध्ये, ही डायग्राम काढायची आणि तुम्ही कुठल्याही अननोन इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल शोधू शकता हे तुम्हाला सांगायचं त्याच्यामध्ये. डिफिकल्टीज काय मग या स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडसाठी, तर सगळ्यात महत्वाची डिफिकल्टी म्हणजे तुम्ही हायड्रोजन गॅसचं जे प्रेशर आहे ते 1 atm मेंटेन करू शकत नाही. 1 atm H2 गॅसचं जे प्रेशर आहे ते तुम्ही बॅलन्स करू शकत नाही थ्रू आउट द एक्सपेरिमेंट, थ्रू आउट द केमिकल एक्सपेरिमेंट. तुम्हाला ते प्रेशर एक्झॅक्टली मॅच करता येत नाही. बरोबर, पुन्हा H2 गॅस पण पास करताय आणि 1 मोलर H प्लस आयन सोल्युशन आहे, तर कधीही तुमचं ते H प्लस आयन सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होईल कारण तुम्ही H2 गॅसेस पास करताय त्याच्यामधून. बरोबर, तर ती एक डिफिकल्टी की तुम्हाला ते जे कॉन्सन्ट्रेशन आहे सोल्युशनचं तेही बॅलन्स करता येत नाही, मेंटेन करता येत नाही. पुन्हा जे गॅसचं प्रेशर आहे 1 atm तेही ऍडजस्ट करणं डिफिकल्ट असतं. तर या सर्व डिफिकल्टीज आहेत त्याच्या. बघा, इट इज डिफिकल्ट टू obtain pure and dry hydrogen gas. The pressure of hydrogen gas cannot be maintained exactly 1 atm throughout the measurement. The concentration of H plus ion solution cannot be exactly maintained at 1 molar due to bubbling of gas into the solution. H2 gas bubble करताय तुम्ही, तर खाली डायग्राम मध्ये तुम्ही मागच्या डायग्राम मध्ये बबल्स बघितले की H2 गॅस बबल्ड आउट करतो आपण त्या 1 मोलर सोल्युशन मध्ये, 1 मोलर H प्लस आयन सोल्युशन मध्ये. ठीक आहे, गॅस पास करताय H2 गॅस, परत 1 मोलर सोल्युशन जे आहे त्याचं पण तुम्ही कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करू शकत नाही. ठीक आहे, तर अशा सर्व डिफिकल्टीज आहेत या इलेक्ट्रोडला कन्स्ट्रक्ट करण्यासाठी. ठीक आहे, तर बघा पुढच्या स्लाइड वरती आता पुढे ड्राय सेलचं बघायचं आपल्याला. हे गॅल्व्हॅनिक सेलचा अभ्यास सुरू केला आपण आता. ठीक आहे, मग आता हे जे गॅल्व्हॅनिक सेल असतात ह्या 2 प्रकारचे असतात. एक असतात तुमच्या यूज अँड थ्रो वाल्या आणि एक असतात तुम्ही त्याला रिसायकल करू शकता किंवा सॉरी ज्याच्यामध्ये तुम्ही चार्जिंग पुन्हा करू शकता. आणि काही गॅल्व्हॅनिक सेल अशा असतात की त्या यूज अँड थ्रो असतात, जसं ड्राय सेल, रिमोट मध्ये जो सेल असतो किंवा साध्या छोट्या घड्याळामध्ये जे बारीक बारीक सेल असतात ते सर्व ड्राय सेल आहेत. त्याच्यामध्ये पेस्ट भरलेली असते, थोडीशी विस्कस पेस्ट असते, पूर्णपणे ड्राय पण नाही म्हणता येणार त्याला, पण त्याला बोलताना आपण ड्राय सेल म्हटलं जातं त्या टाईपच्या सेलला. ठीक आहे, त्या टाईपच्या ज्या गॅल्व्हॅनिक सेल असतात त्यांचं क्लासिफिकेशन आणि ज्या रिचार्ज करता येतात त्या टाईपच्या ज्या सेल असतात त्यांचं क्लासिफिकेशन आपण बघतो आता. मग बघा, व्होल्टाईक और गॅल्व्हॅनिक सेल्स in common use can be classified into primary and secondary cells. त्यांचं क्लासिफिकेशन करतो आपण प्रायमरी गॅल्व्हॅनिक सेल आणि सेकंडरी गॅल्व्हॅनिक सेल. ठीक आहे, म्हणजेच व्होल्टाईक सेल, प्रायमरी व्होल्टाईक सेल, सेकंडरी व्होल्टाईक सेल. तर बघा, प्रायमरी व्होल्टाईक सेल, when a galvanic cell is discharges during the current generation, the chemicals are consumed. ज्या सेलमध्ये केमिकल कन्झ्युम होतात, म्हणजे ज्या प्रकारच्या व्होल्टाईक सेलमध्ये केमिकल कन्झ्युम होतात पुन्हा त्याच्यामध्ये तुम्हाला चार्जिंग करता येत नाही, ते केमिकल कन्झ्युम झाले की ती सेल आपल्याला फेकून द्यावी लागते. ठीक आहे, त्या टाईपच्या सेलला काय म्हटलं जातं, प्रायमरी व्होल्टाईक सेल म्हणतात. ठीक आहे, ज्यांना रिचार्ज करता येत नाही त्या सेल. वन्स द केमिकल्स आर कम्प्लिटली कन्झ्युम सेल रिएक्शन स्टॉप. सेल रिएक्शन स्टॉप होऊन जाते केमिकल कन्झ्युम झाले की. ठीक आहे, आणि जे काही तुमची प्रोसेस असेल ती सुद्धा स्टॉप होते, जसं रिमोट काम करणं बंद करतो, घड्याळ बंद पडून जातात ते सेल संपल्यानंतर, त्या टाईपच्या सेलला म्हणतात प्रायमरी व्होल्टाईक सेल. ओके, द मोस्ट फॅमिलियर एक्झाम्पल इज ड्राय सेल. ड्राय सेल म्हणजे साधे जे सेल असतात गोल, 10 रुपयाला, 8 रुपयाला, 9 रुपयाला तो सेल भेटतो यूज अँड थ्रो वाला, रिमोट मध्ये असतो तो, घड्याळामध्ये जो असतो तो, मोठ्या घड्याळामध्ये किंवा छोट्या घड्याळात जे छोटे छोटे सेल असतात ते सुद्धा ड्राय सेलच आहेत. ठीक आहे, यूज अँड थ्रो, त्यांना पुन्हा रिचार्ज करता येत नाही, त्यांच्यातले केमिकल एकदा जे कन्झ्युम झाले की त्यांचा वापर थांबतो, त्यांना आपल्याला चेंज करावं लागतं.
ठीक आहे, नवीन सेल टाकावे लागतात. त्याच्यानंतर दुसरा टाईप पडतो सेकंडरी व्होल्टेज सेल. ज्यांना रिचार्ज करता येतं त्या सेल, त्यांना काय म्हणतात, सेकंडरी व्होल्टेज सेल. मोबाईल मधली बॅटरी किंवा सर्व प्रकारच्या बॅटरीज, इन्व्हर्टरची बॅटरी असेल, गाड्यांमधल्या ज्या बॅटरीज असतात त्या, ठीक आहे, त्या सर्व सेकंडरी व्होल्टेज सेल. ज्यांच्यामधलं केमिकल जरी कन्झ्युम झालं तरी पुन्हा आपल्याला ते केमिकल ऍड करून रिसायकल करता येतं त्या सेलला एका ठराविक मर्यादेपर्यंत. इलेक्ट्रोड एकदा जे गेले की मग ती बॅटरी बादच होते. बट इलेक्ट्रोड जोपर्यंत आहेत, केमिकल जरी संपले पुन्हा ते रिसायकल होतात. म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते, केमिकल एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे, म्हणजे त्याला रिचार्ज करता येतं आपल्याला. त्या टाईपच्या सेलला काय म्हणतो आपण, सेकंडरी व्होल्टेज सेल. In secondary voltaic cell, the chemicals consumed during current generation can be regenerated. ते केमिकल पुन्हा रिजनरेट करता येतात. ठीक आहे, चार्जिंगची जी बॅटरी असते सिम्पली कन्झ्युम होते, तुमची केमिकल एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते, पुन्हा बॅटरी संपली की तुम्ही चार्जिंग करता, ती इलेक्ट्रिक एनर्जी पुन्हा केमिकल बनवते, केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. ती सायकल काय राहते तुमची, सुरू राहते. ओके, त्या टाईपच्या ज्या सेल असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटी किंवा केमिकल्स रिजनरेट करता येतात, त्या टाईपच्या सेलला आपण काय म्हणतो, सेकंडरी व्होल्टेज सेल्स. ओके, दिस रिझल्ट्स इन रिव्हर्सल ऑफ डायरेक्शन ऑफ करंट फ्लो कॉझिंग द रिव्हर्सल ऑफ सेल रिॲक्शन. सेल रिॲक्शन रिव्हर्स होत राहते त्याच्यामध्ये. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज रिचार्जिंग ऑफ सेल. द व्होल्टेज सेल विच कॅन बी रिचार्ज आर कॉल्ड सेकंडरी व्होल्टेज सेल. ज्यांना आपल्याला रिचार्ज करता येतं त्या सर्व काय असतात, सेकंडरी व्होल्टेज सेल्स असतात. ओके, आता आपल्याला एक एक्झाम्पल बघायचं त्याच्यामध्ये. ड्राय सेल म्हणजे जे साधा सेल असतो आपला, तुम्ही लहानपणी फोडूनही बघितला असेल त्याला, त्याच्यावरचं कव्हर काढून मध्ये प्लॅस्टिकचं कव्हरिंग असतं, त्याच्यामध्ये मग पावडर असते व्हाईट कलरची, त्याच्यामध्ये अजून गोल एक रिंग बघायला भेटते आपल्याला, त्याच्यामध्ये ब्लॅक कलरचा इलेक्ट्रोड असतो, ग्राफाईट इलेक्ट्रोड, त्याच्यावरती परत पेस्ट असते, ती सुकलेली दिसते, बरोबर. ते केमिकल कन्झ्युम होऊन गेलेलं असतं, त्याच्यामुळे ती तो सेल काम करणं बंद करतो. तो जो घड्याळातला सेल किंवा रिमोट मधला जो सेल असतो तो ड्राय सेल असतो, त्याला लॅकलाइनचे सेल सुद्धा म्हणतात. त्याचं दुसरं नाव काय, लॅकलाइनचे सेल और ड्राय सेल. बऱ्यापैकी तुम्ही बऱ्याच जणांनी फोडूनही बघितलेलं असेल त्या टाईपच्या सेलला. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन बघा मग काय काय असतं त्याच्यामध्ये, सर्व दिलेलं आहे डायग्राम मध्ये, बघून तुम्हाला आरामात समजेल सर्व हे काही. नोट्स फक्त पूर्ण करत राहा टाइमवरती. द कंटेनर ऑफ द सेल इज मेड अप ऑफ झिंक विच सर्व्स ऍज एनोड. जे काही कंटेनर असतं तुमचं, हे कंटेनर कसलं बनलेलं असतं, झिंकचं असतं. जी काही कोटिंग असते ना त्या सेलला वरतून, ती कोटिंग कसली असते, झिंकची असते. It is lined from inside with porous paper to separate it from other material of cell. हा जो काही तुमचा बाहेरचं जे कव्हरिंग असतं झिंकचं, त्याला मध्ये एका पेपर कव्हरिंगने काय केलेलं असतं, सेपरेट केलेलं असतं मधल्या केमिकल पासून. ओके, आणि इन ग्राफाईट रॉड इन द सेंटर ऑफ द सेल. हा मध्ये जो ब्लॅक कलरचा तुम्हाला दिसतोय रॉड, हा ग्राफाईट रॉड असतो, ग्राफाईट इलेक्ट्रोड असतो. आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून काय ऍड केलेलं असतं, पेस्ट ऍड केलेलं असतं. कोणाच्या पेस्ट असतात दिलेलं बघा, पेस्ट ऑफ MnO2 प्लस कार्बन, पेस्ट ऑफ अमोनियम क्लोराइड, झिंक क्लोराइड. ओके, द रिसेट ऑफ सेल इज फिल्ड विथ इलेक्ट्रोलाइट. इट इज मॉइस्ट पेस्ट ऑफ अमोनियम क्लोराइड अँड झिंक क्लोराइड. मध्ये जी काही पेस्ट असते ही कसली असते, अमोनियम क्लोराइड आणि झिंक क्लोराइडची असते. सम स्टार्च इज ऍडेड टू द पेस्ट टू मेक इट थिक सो इट कॅन नॉट बी लिक्ड आउट. त्या पेस्टला थोडस घट्टपणा आणण्यासाठी त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, थोड्याफार प्रमाणात स्टार्च पावडर ऍड केलेली असते. ओके, तर ही झाली तुमची ड्राय सेल. त्याचं कन्स्ट्रक्शन बघितलं बघा. आता याच्यामध्ये नेमकी केमिकल प्रोसेस कशी होते ती दिलेली आहे पुढे, कशा प्रकारे सेल रिॲक्शन होते याच्यामध्ये. ऑक्सिडेशन होतं बघा. एनोड जो आहे तो तुमचा झिंक कोटिंग असते झिंक मेटलची, एनोड वरती ऑक्सिडेशन होतं. झिंक काय करतो, 2 इलेक्ट्रॉन रिलीज करतो. ऑक्सिडेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, इलेक्ट्रॉन डोनर जे असतात त्यांचं ऑक्सिडेशन होतं. जर इलेक्ट्रॉन लूज केले एखाद्या मेटलने तर त्याचं ऑक्सिडेशन झालं असं आपण म्हणतो, बरोबर. तो झिंक पासून झिंक 2+ आयन तयार होतात. 2 इलेक्ट्रॉन तो देऊन टाकतो, 2 इलेक्ट्रॉन दिल्यावरती त्याच्यावरती चार्ज येतो 2+. मग झिंकचं कन्व्हर्जन कशात होतं, Zn2+ मध्ये, आणि 2 इलेक्ट्रॉन त्यांनी रिलीज केले, याला ऑक्सिडेशन झिंकचं, बरोबर. रिडक्शन कुठे होतं, कॅथोडला होतं. कॅथोडला काय होतं, मग हे जे 2 इलेक्ट्रॉन झिंकने दिले ते हे जे अमोनियम आयन असतात त्या पेस्ट मधले ते एक्सेप्ट करतात आणि अमोनिया गॅस रिलीज होतो आणि H2 गॅस रिलीज होतो. ओके, आणि जर नेट सेल रिॲक्शन दिली, या दोघी एनोड आणि कॅथोडच्या रिॲक्शन जर एकत्र केल्या तर आपल्याला जे टोटल रिॲक्शन भेटते नेट सेल रिॲक्शन, ती अशा प्रकारे भेटते. ओके, द नेट सेल रिॲक्शन इज सम ऑफ ऑक्सिडेशन एनोड अँड रिडक्शन ऍट कॅथोड. दोघांची सम केली
ज्या सारख्या टर्म असतील लेफ्ट राईटला त्या कॅन्सल होतील आणि उरलेलं आपण सर्व या ठिकाणी मेन्शन केलं. युजेस काय मग या ड्राय सेलचे, कुठे वापरला जातो हा ड्राय सेल, आपल्याला चांगल्यापैकी याचा वापर माहिती आहे. ड्राय सेल इज युज्ड ऍज अ सोर्स ऑफ पॉवर इन फ्लॅश लाईट्स, बॅटरीज वगैरे जे असतात, पोर्टेबल रेडिओज मध्ये पूर्वी असे जाड सेल भेटायचे, आताही भेटतात ते मोठ्या बॅटरीज मध्ये टाकायसाठी. टेप रेकॉर्डर्स, क्लॉक्स अँड सो फोर्थ, आपल्याला त्याचे बऱ्यापैकी यूज माहितीच आहेत ऑलरेडी. ओके, आता सध्या रिचार्जिंगच्या वेगवेगळ्या बॅटरीज भेटायला लागल्यात, त्याच्यामुळे त्या सेलचा आपल्याला वापर कमी बघायला भेटतोय. तरी आपल्याला जे काही साध्या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये हे ड्राय सेल गरजेचेच असतात, जसं की छोटे घड्याळ असतील किंवा जे काही अलार्मसाठी घड्याळ घेतले जातात मीडियम साईजचे ते, किंवा आपल्या भिंतीवरच्या घड्याळामध्ये ड्राय सेलच असतो, रिमोट मध्ये ड्राय सेल असतो. ठीक आहे, हे झालं तुमचं सर्व. एक एक्झाम्पल घेतलं आपण ड्राय सेलचं. आता पुढच्या लेक्चरला गॅल्व्हॅनिक सेल मधलं दुसरे प्रकार बघायचे, लेड स्टोरेज बॅटरी बघायची, जी चार्जिंगसाठी जी रिसायकल होते त्याच्यामध्ये, ती गॅल्व्हॅनिक सेल आपण बघणार आहोत, की ज्याला रिचार्ज करता येतं आपल्याला. हे यूज अँड थ्रो वाली सेल बघितली आपण ड्राय सेल. पुढच्या लेक्चरला आपल्याला लेड स्टोरेज बॅटरी बघायची आणि फ्युएल सेल्स, ज्या इंधनावरती चालतात त्या सेल, पेट्रोलवरती, डिझेलवरती, रॉकेलवरती चालवल्या जातात त्या सेल, त्यांना फ्युएल सेल्स म्हणतात. त्याच्यात एक एक्झाम्पल बघायचं आपलं H2O2 फ्युएल सेल. H2 गॅस आणि O2 गॅस वापरून ती फ्युएल सेल वापरली जाते. H2 आणि O2 गॅस वापरला जात असल्यामुळे त्याच्यापासून पोल्युशनही होत नाही कुठलं, कारण त्याच्यात साईड प्रोडक्ट वॉटर तयार होतं. ओके, तर त्या फ्युएल सेलचा अभ्यास करायचा आणि लेड स्टोरेज बॅटरी बघायची. आणि जवळपास संपत आलंय चॅप्टर, एक 2-3 लेक्चर मध्ये हे चॅप्टर आपलं संपून जाईल. तर उद्याच्या दिवशी लेक्चर तुम्हाला कदाचित भेटणार नाही, बट परवा देण्याचा प्रयत्न करेल आणि येत्या 2-3 लेक्चर मध्ये आपलं हे चॅप्टर संपलेलं राहील. समजा आजचा वार आपला बुधवार ना, बुधवार गुरुवार होणार नाही, शुक्रवार शनिवार संडे पर्यंत हे चॅप्टर संपलेलं असेल. ठीक आहे, शक्य झालं तर सोमवारपासून तुमच्या पुढच्या चॅप्टरला सुरुवात होईल. तर काही अडचण असेल तर विचारायला घाबरायचं नाही, कधी तुम्ही मला डाऊट विचारू शकता. ठीक आहे, आपण आता थांबू.